फादर मचाडो पाश्चात्य आणि भारतीय तत्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास करणारे प्रमुख अभ्यासक म्हणून फादर मचाडो यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. कॅथलिक फिलॉसॉफी हा विषय घेऊन त्यांनी फ्रान्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. रोमच्या व्हॅटिकन सिटीमध्ये सर्व मैत्री समभाव आयोगाचे ते तब्बल 15 वर्ष प्रमुख होते. सध्या वसईचे आर्च बिशप म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत. पुस्तकांचं विपुल लेखन आणि देशविदेशात तत्वज्ञान विदुषी म्हणून त्यांचा गौरव नेहमी होत असतो. मंचावरील सन्माननीय आणि मित्र हो, मला बायबलमधील एका उक्तीची आठवण झाली. ह्या मंगल अशा हॉलमध्ये शिरल्यानंतर आणि इकडची ही जी निर्मळ आणि शांत अशी ही वेळ, बी स्टिल अँड नो आय एम गॉड. परमेश्वराला जाणून घेण्यासाठी आम्हाला शांत होण्याची गरज असते. आणि तसंच अगदी वातावरण रम्य आणि सुंदर असं वातावरण मला फार भोवलं. हे फक्त या हॉलमध्येच नसावं तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये ते आहे आणि ते असायला पाहिजे असा आग्रह कराड सर करतात. आणि किती योग्य आहे की शिक्षण द्यायचं मुलांना मुलींना, खऱ्या अर्थानं शिक्षण द्यायचं म्हणजे असं वातावरण असायलाच पाहिजे. आणि आमच्या ह्या भारत देशामध्ये तर ती आमची जन्मजात अनेक 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 वर्षांची परंपरा आहे. पसायदानामध्ये माऊली परमेश्वराला विश्वात्मके म्हणून संबोधितात. ती प्रार्थना आहे. ते फिलॉसॉफी काय लिहित नव्हते, पण पसायदान ही एक अजरामर झालेली अशी ही प्रार्थना आहे. आणि त्याची सुरुवात विश्वात्मकी देव असं ज्ञानेश्वर माऊली करतात. म्हणून ज्ञानेश्वरांची संकल्पना जी परमेश्वराबद्दलची जी आहे ती परोखियल नाही, तर ती अत्यंत विस्तृत, सर्वांना सामावून घेणारी अशी ती संकल्पना आहे. आणि मला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा देत असतो, तुम्ही कशासाठी हा विषय निवडला, तुम्ही ख्रिश्चन धर्माचे आहात आणि आता तर मी एक उच्च असं स्थान, जबाबदारीचं आर्चबिशप म्हणून स्वीकारलेलं आहे. पण तरीसुद्धा ही जी विस्तृत अशी, विश्वात्मक अशी, सर्व लोकांना सामावून घेणारी आणि म्हणून शिकवणारी अशी परमेश्वराची संकल्पना संत ज्ञानेश्वर देतात. भारतीय धर्मांचे वैशिष्ट्य परमेश्वर अनुभव सांगण्यामध्ये आहे. हिब्रू धर्मगटाबरोबर म्हणजे त्याच्यामध्ये यहुदी धर्म आला,
ख्रिश्चन धर्म आला आणि मुसलमान धर्म आला. ह्याला मी हिब्रू धर्मगट म्हणतो. भारतीय धर्माची तुलना ह्या हिब्रू गटाबरोबर केलेली असताना आपल्या एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते की भारतीय धर्म माणसातील संबंधावर, नात्यावर प्रत्यक्षपणे भर देत नाहीत. उदाहरणार्थ भ्रातृभाव हे मुसलमान धर्माचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्याचा अर्थ असा नाही की ते दुसऱ्या धर्मात नाही, परंतु वैशिष्ट्य म्हणून मी सांगतो. किंवा एकोपा, एकात्मता, कम्युनियन हा ख्रिस्ती धर्माचा गुण मानता येईल. भारतीय धर्माचे वैशिष्ट्य ह्या उलट व्यक्ती परमार्थ संबंध व तत्संबंधी अनुभव म्हणून वाखाणता येईल. आज भारतातच नव्हे तर उभ्या जगात धर्मामुळे गोंधळ निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. कधी कधी ह्या ड्रेसमध्ये बघून लोकांना धर्माची आठवण येते आणि हा पण त्याच्यातलाच, आणि ह्यांच्यामुळे सगळं हे घडत आहे. शांती, ऐक्य, आदरभाव, बंधुप्रेम इत्यादी गोष्टी आज धर्मच नष्ट करू लागलाय असं चित्र सर्वसामान्य माणसांना दाखवलं जातं. हे कितपत खरे आहे हे सिद्ध करून देण्याचा खटाटोप करण्याऐवजी सध्या प्रचलित समस्येला काही तोडगा आहे का, व असेल तर ताबडतोब तो कसा वापरावा हे प्रत्येक धार्मिक माणसाने पाहिले पाहिजे. त्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरीच्या योगदानाचा आज संध्याकाळी मी थोडक्यामध्ये विचार करू इच्छितो. माझा असा सिद्धांत आहे की निरनिराळे धर्म एकमेकांपासून काही उसने घेत नसतात, तर ते सर्व सामुदायिक उगमापासून म्हणजे कॉमन सोर्स सामुदायिक झऱ्यापासून आपली प्रेरणा घेत असतात. आणि म्हणून सर्व धर्म स्नेहभाव, सर्व धर्म मैत्री प्रत्येक धर्माची शान वाढवितो. थोडक्यात अगदी सांगतो, धर्म म्हणजे काय. प्रस्तुत प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर देण्याचा मी आव आणणार नाही, परंतु विषयाच्या दृष्टिकोनातून काही शब्द व व्याख्या स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. कारण परमेश्वराविषयी बोलायचं आणि ते ज्ञानेश्वरांची परमेश्वराविषयी संकल्पना काय ह्याविषयी बोलायचं, तर मग थोडक्यामध्ये तरी काही शब्द आणि काही व्याख्या ह्यांचं स्पष्टीकरण होणं अगत्याचं आहे. प्रत्येक धार्मिक परंपरा धर्म या शब्दाची व्याख्या वेगवेगळी करते हे मान्य आहे. परंपरेनुसार प्रत्येक धर्माची विशिष्ट भूमिका असते व त्या भूमिकेच्या कक्षेतून प्रत्येक धर्म आपली विशिष्ट व्याख्या ठरवतो. तरी पण बऱ्याच अंशी आज सर्व धर्मांचा कंपॅरेटिव्ह असा अभ्यास, तुलनात्मक असा अभ्यास इतका गाढा अभ्यास झालेला आहे की त्या अभ्यासातून तयार झालेल्या माहितीनुसार जो डेटा आपल्या पुढे आलेला आहे, त्या डेटामधून आपल्याला धर्म म्हणजे काय ह्या प्रश्नावर बघताना एक समान दृष्टिकोन, काइंड ऑफ अ कॉमन अप्रोच आपल्याला ठेवता येणं शक्य आहे. म्हणजेच एक व्याख्या सर्व धर्मांवर न लादता सर्व धर्मांकडे बघण्याचा एक सर्वांना स्वीकारणीय असा समान दृष्टिकोन आज शोधला गेला पाहिजे असे मला वाटते. वरील प्रश्नाचे जास्तीत जास्त अचूक उत्तर शोधण्यासाठी धर्म पाळणाऱ्या सर्व धार्मिकांना, मग ते मुख्य
धर्माचे अनुयायी असोत, हिंदू, बुद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी, यहुदी, मुसलमान किंवा कुठल्या पोट धर्माचे अनुयायी असोत, उदाहरणार्थ ट्रायबल रिलिजन, आज सुसंघटितपणे संवादात्मक असं आपण सर्वांनी एकत्र येणं हे फार जरुरीचं आहे. मी तर वेळोवेळी अशा सभांना हजर असतो. परवाच मुंबईमध्ये, आज 26 नोव्हेंबर, मुंबईत 4 वर्षापूर्वी झालेल्या अशा अत्यंत दुःखद अशा घटनेचा आज दिवस आहे. आणि 3 दिवसापूर्वी आज मला इथं यायचं होतं, म्हणून ती सभा आम्ही 3 दिवसापूर्वी घेतली. आणि तिथं किया शेर म्हणून, जिचा पती आणि 13 वर्षांची मुलगी त्या ओबेराय हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये ते जेवत असताना त्यांचा बळी घेतला गेला. ती बाई होती, मुसलमान धर्माचे होते, हिंदू धर्माचे चिन्मया संघाची एक व्रत घेतलेली अशी साध्वी होती, आणि अनेक ख्रिश्चन पण होते. अशा सभा नेहमी व्हायला पाहिजेत आजच्या काळामध्ये. वी मस्ट मल्टिप्लाय दिस एफर्ट ऑफ कमिंग टुगेदर. कारण माझ्या दृष्टिकोनातून सर्व धर्म मैत्री म्हणजे ॲम्ब्युलन्स नाही की घर पेटल्यावर आपण फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावू. संबंध जेव्हा चांगले असतात तेव्हाच ते दृढ करायचे असतात, तेव्हाच ते घट्ट करायचे असतात. धार्मिक माणसाचे आत्मशोधन अधिकाधिक वस्तुनिष्ठ होण्यासाठी धर्म न पाळणाऱ्यांची देखील, म्हणजे ज्यांना आपण नास्तिक म्हणतो किंवा बुद्धिवादी म्हणतो, अशांची सुद्धा उपस्थिती आपण शोधणे हे आपल्या हिताचे ठरेल. आज जगापुढे ज्या काही तातडीच्या समस्या उभ्या आहेत, त्या समस्या कुठला एक धर्म सोडवू शकत नाही. आपण एकतर सर्वविनाशी शक्तीवर, म्हणजे अणुयुद्ध म्हणा, पर्यावरणाचा प्रश्न आहे तो म्हणा, ह्यावर आपण एकतर मात करू शकतो किंवा आपणा सर्वांच्या विनाशाला आपणच कारणीभूत सुद्धा होऊ शकतो. अंतिम विचारानुसार धर्म हा परमेश्वराभिमुख असला तरी शेवटी प्रत्येक माणसाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, वृद्धीसाठी व परिपूर्णतेसाठी धर्म आहे हे सर्वांना मान्य करावे लागेल. ज्ञानेश्वरांची परमेश्वराविषयीची संकल्पना त्या दृष्टिकोनातून होती व त्या दृष्टीने सर्व धर्मांनी पावले उचलणे उचित ठरेल. सर्व धर्मांनी व निधर्मीयांनी सुद्धा सुसंघटितपणे संवादाच्या रूपाने एकत्र येणे आवश्यक आहे असे मी म्हणतो. सुदैवाने ह्याची सुरुवात झाली आहे. मिर्सिया एलियाड हा एक मोठा तत्वज्ञता, विशेष करून धर्माचा अभ्यास करणारा असा तत्वज्ञता, ज्याने भारतात सुद्धा संशोधनासाठी अनेक वर्ष घालवली, मिर्सिया एलियाडे, त्याच्या म्हणण्यानुसार आज जगाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आजच्या जगाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे निरनिराळ्या धर्मांचे एकमेकाजवळ येणे हे होईल असं तो सांगतो. धार्मिक लोक एकमेकाजवळ येतात तेव्हा मानवी कृतीवरच त्याचा परिणाम होत नाही, तर मानवी विवेकावर सुद्धा, म्हणजे कॉन्शियसनेसवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. कोणी त्याला प्लुरलायझेशन म्हणतील, कोणी त्याला प्लॅनेटनायझेशन म्हणतील,
कोणी ग्लोबल विलेज म्हणतील, कोणी त्याला सेकंड एक्सियल पिरियड असं म्हणतील. कारण जसं पहिल्या एक्सियल पिरियडमध्ये निरनिराळे धर्म स्थापन झाले, तसे आता ह्या दुसऱ्या एक्सियल पिरियडमध्ये निरनिराळे धर्म आता एकमेकांच्या अगदी जवळ येत आहेत. निरनिराळ्या धर्मांनी एकत्र येणे, सुसंवाद, विवेक म्हणजे दोस्त राष्ट्रांमधील सभासदांनी एकत्र चहा घेताना दाखविलेला उपचार नाही किंवा उद्भवलेल्या समस्यांना व्यावहारिक दृष्टिकोनातून दिलेला फक्त प्रासंगिक प्रतिसाद नाही. निरनिराळ्या धर्मातील सुसंवाद हा एकमेकांची श्रेष्ठता पटवून देण्यासाठी भरवलेली पार्लमेंट ऑफ रिलिजन्स नाही किंवा जागतिक भाषा निर्माण करून निरनिराळ्या मातृभाषांना नष्ट करण्यासाठी चालविलेल्यासारख्या पद्धतशीर प्रयत्न सुद्धा ते नाहीत. किंबहुना सर्व धर्म स्नेहभाव, प्रत्येक धर्म खऱ्या सत्य प्रकाशामध्ये उजळून निघाला पाहिजे. ओघाने प्रत्येक धर्मावर जी मळी, जो गंज अज्ञानापोटी विशेष करून व जखडून टाकणाऱ्या अर्थशून्य व क्रूर रूढींनी धर्मावर चढविलेला जो मळ आहे तो साफ झाला पाहिजे. दोन किंवा अनेक धर्म जेव्हा सुसंवादाद्वारे एकत्र येतात तेव्हा तेथे त्या त्या धर्मातील भाविकांचे शुद्धीकरण होते. कारण सर्व धर्माची अंतिम उद्दिष्ट, ज्याला आपण अल्टिमेट ट्रूथ म्हणतो, ती एकच आहे. आता ज्ञानेश्वरीच्या दृष्टिकोनातून धर्माची व्याख्या कशी करता येईल? धर्माची मी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराची तशी व्यापक व्याख्या त्या धर्माचा फक्त गत इतिहास बघूनच नव्हे, तर प्रत्येक धर्माचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ विचारात घेऊन आपल्याला धर्माची व्याख्या करायची आहे. 13व्या शतकामध्ये संपूर्ण भारतभर धर्माची तसं बघायला गेलं तर दारुण स्थिती झाली होती. प्रत्येक धर्माची उद्दिष्टे व विचार उच्च व भव्य असतात, परंतु अनुयायी काळाने त्यांना अहंकारी सवयीनुसार विसरतात व धर्माला अवकाळा आणतात. काळानुरूप प्रत्येक धर्माच्या अनेक गुणांपैकी फक्त एखाद्या गुणावर किंवा बाजूवर अवास्तव भर देतात व अशा प्रकारे व्यापक धर्म संकुचित बनत जातो व कधीकधी मूळ उद्दिष्टानुसार धर्म म्हणण्याच्या लायकीचा देखील तो राहत नाही. 13व्या शतकामध्ये संपूर्ण भारतभर जी भक्तीची लाट उजळली ती काळाची एक गरज होती. परमशक्ती जागृत आहे ह्याची ती ग्वाही होती. महाराष्ट्रात सुद्धा धर्म इतका सुस्थापित झाला होता की प्रत्येक जनसामान्याला वाचविण्याऐवजी कुंपणाने शेत खावे तसे धर्मच लोकांचे शोषण बनला होता. सर्वसमावेशक मुक्ती, ज्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह लिबरेशन असं आपण म्हणू, प्रत्येकाला ते करून घेता यावं म्हणून संत ज्ञानेश्वरांनी धार्मिक क्रांतीच केली व सर्व अर्थाने बुडणाऱ्या सामान्यातल्या सामान्याला वाचविले. समग्र माणसाची सर्व प्रकारच्या गुलामगिरीमधून त्यांनी जणू काही मुक्तता केली. अशी धर्माबद्दल ज्ञानेश्वरीची व्यापक भूमिका मी तुम्हाला सांगू इच्छितो. कर्ममार्ग व ज्ञानमार्ग ह्यांचा संगम भक्ती रूपाने ज्ञानेश्वर मुमुक्षुपडे एक साधना
एक योग, एक मार्ग म्हणून मांडतात. हे करताना एका मार्गाचे दुसऱ्या मार्गात मिसळणे म्हणजे गोंधळ नाही, तर किंबहुना ते मार्ग भिन्न व निराळे जरी असले तरी ते एकमेकांपासून विभक्त करता येत नाहीत. प्रत्येक मार्गाची भिन्नता व आगळे वेगळेपणा ज्ञानेश्वरांना मान्य आहे, परंतु ते अलग केल्याने सर्वांचा अनुभव रोखला जातो. ब्रह्म एक आहे व अनेक नामरूप ही एक असणाऱ्या ब्रह्माबाहेर नाहीत, तर ती ब्रह्मामध्येच सामावलेली आहेत. म्हणून मूळ अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म हे एकाच वेळेला एक व अनेक आहेत असे म्हणता येईल. अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म हे एक विविध व एक असेच म्हणावे लागेल. ज्ञानेश्वरांनी मांडलेला चिद्विलासवाद हेच सांगतो. माणूस जेव्हा त्या ब्रह्माच्या चिंध्या करतो, तुकडे करतो, तेव्हा जीवनच दुभंगल्याचा कटू अनुभव माणसाच्या पदरी पडतो. ज्ञानेश्वरांनी धर्माचा विचार करताना अशा परिपूर्ण व समग्र अंतिम सत्याबरोबर त्या धर्माचे घनिष्ठ नाते सर्वसामान्याला त्यांच्या भाषेत उघड व सोपे करून सांगितलेले आहे. आता धर्मामध्ये सर्वसाधारण आपण मानतो की कल्ट आहे, कोड आहे, कॉन्डक्ट आहे. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर विधी, धर्माचे नियम किंवा शिकवण किंवा तत्वे आणि वागणूक ही धर्मांची 3 बहिरंगे सांगता येतील. विधी धर्मतत्वांशी जवळीकतेने गुंफले आहेत. तत्वे अंतःकरणातील शांतीशी जवळीकतेने गुंफलेली आहेत, तर अंतःकरणातील चिरशांती विधींशी घनिष्ठतेने निगडित आहेत. जेव्हा माणूस ह्या तिन्ही गोष्टीतील संबंध जोडतो तेव्हा खुद्द धर्मच अर्थहीन बनतो किंवा धर्म पाळणारा अनुयायी हा फंडामेंटलिस्ट किंवा हेकेखोर सुद्धा बनू शकतो. जेव्हा एखाद्या धर्मातील माणसाला त्याच्या धर्मात साजरे होणारी विधी अर्थहीन वाटायला लागतात किंवा त्यात रस वाटत नाही, तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या अंतःकरणातील शांतीवर होतो व त्याचे कारण त्याचे तत्व समजण्यात व गैरसमजण्यात झालेले असते.